आपण पाहत आहात जनता न्यूज मराठी। रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत बुडालेल्या 2 पर्यटकांचे मृतदेह अखेर शोध मोहिमेद्वारे बाहेर काढण्यात आले आहेत। स्थानिक बचाव पथके, ग्रामस्थ आणि माणगाव पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे। मात्र प्रवेशबंदीचे आदेश धाब्यावर बसवल्याने 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पाटूस हद्दीतील प्रसिद्ध देवकुंड धबधबा सध्या प्रशासनाने पर्यटकांसाठी बंद केला आहे। असे असतानाही रविवारी नांदेड आणि हिंगोली येथील सुमारे 20 पर्यटक टेम्पो ट्रॅव्हल्सने देवकुंड परिसरात दाखल झाले। पाटूस एसटी स्थानकाजवळ माणगाव पोलिसांनी त्यांना अडवून प्रवेशबंदीची माहिती दिली होती। मात्र पर्यटकांनी दुसऱ्या मार्गाने देवकुंड परिसरात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे। धबधब्यात काही पर्यटक पोहण्यासाठी उतरले। यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने नांदेड येथील 23 वर्षीय गोपाळ राठोड आणि हिंगोली येथील 22 वर्षीय विष्णू ठोक हे दोघे पाण्यात बुडाले। रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी मार्गदर्शक, शेलार मामा रेस्क्यू टीम, सागर रेस्क्यू टीम आणि माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र अंधार पडल्यामुळे रविवारी रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती। सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरवले, पोलीस अधिकारी व कर्मचारी, RCP6 चे जवान तसेच शेलार मामा रेस्क्यू टीम आणि सागर रेस्क्यू टीम यांनी संयुक्तपणे अथक प्रयत्न केले। अखेर काही तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। या मोहिमेत स्थानिक तरुणांनीही धाडसाने सहभाग घेत बचाव पथकांना मोलाची मदत केली। दरम्यान तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या घटनेनंतर प्रशासनाने देवकुंड परिसरातील प्रवेशबंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालू नये असे आवाहनही प्रशासनाने पर्यटकांना केले आहे।